संकष्टी चतुर्थी दर महिन्याला कृष्ण पक्षातील चतुर्थीला येते. जेव्हा संकष्टी चतुर्थी मंगळवारी येते तेव्हा ती अंगारकी चतुर्थी म्हणतात. अंगारक म्हणजे मंगळग्रहाचा एक नाव, म्हणून मंगळवारी येणारी ही चतुर्थी अंगारकी म्हणून ओळखली जाते आणि या दिवशी गणपती आणि मंगळग्रहाची विशेष कृपा मिळत असते. वैदिक शास्त्रानुसार अंगारकी चतुर्थी ही एक विशेष आणि वर्षातून फक्त एकदा येत असते. ही चतुर्थी अत्यंत शुभ अशी मानली गेलेली संकष्टी चतुर्थी असते, जी मंगळवारच्या दिवशी येत असते आणि ही चतुर्थी गणपतीची उपासना करणाऱ्यांसाठी अतिशय प्रभावी आणि फलदायी असते. अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपतीचे व्रत किंवा दिवसभर उपवास करावा. सायंकाळी मंगलमूर्ती श्री गणेशाची पूजा करून बाप्पाला आवडणारे दुर्वा, जास्वंदाचे फूल, मोदक तसेच लाडू अर्पण करावे. गणपती स्तोत्र किंवा अथर्व शीर्ष 11, 21 किंवा 51 वेळा म्हणावे आणि रात्री चंद्रोदयानंतर किंवा चंद्राला अर्घ्य दिल्यानंतर चंद्राचे दर्शन घेतल्यानंतर गणपती श्लोक वाचून किंवा आरती म्हटल्यानंतर मगच हा उपवास सोडावा. आणि या दिवशी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी पूजा कशी करावी, त्यानंतर आपण आपल्या म्हणजे प्रत्येकाने मुलांसाठी काय काय उपाय करायचे आहे, तर हे सर्व आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला योग्य ती माहिती मिळेल. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला ज्या ठिकाणी पूजा करायची असेल तर ती जागा स्वच्छ करून घ्यावी आणि त्या जागेवर पाट मांडावे किंवा घालीन लोटांगण वंदीन चरण डोळ्यांनी पाहिन रूप तुझे प्रेमे अलिंगीन आनंदे पूजिन भावे ओवाळीन म्हणे नामा त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देव देव कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृति स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरिं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे. हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे. तोंडाने म्हणजे मनातल्या मनात ओम गम गणपतये नमः असं म्हणत आपण तो पाण्याचा अभिषेक करायचा आहे. तर त्यांना पाजायचं आहे. मुलांना दिल्यानंतर जर ते पाणी किंवा तीर्थ उरलेलं असेल तर ते आपल्या माठात किंवा आपल्या स्वयंपाकातही ते वापरू शकतो. तर हा एक उपाय आपल्याला करायचा आहे. तर त्यानंतर दुसरा उपाय कापराच्या वड्या घ्यायच्या आहे आणि त्यासोबत आपल्याला एक पूर्ण खोबऱ्याची वाटी घेतली तरीही चालेल किंवा एक खोबऱ्याचा तुकडा घ्यायचा आहे आणि त्यावर त्या कापराच्या वड्या घ्यायच्या आहे. जर भीमसेन कापूर असेल तर 2 कापराच्या वड्या ठेवायच्या आणि जर साधा कापूर असेल तर 7 वड्या त्या वाटीवर म्हणजे खोबऱ्याच्या वाटीवर ठेवायच्या आहे किंवा खोबऱ्याच्या तुकड्यावर ठेवायच्या आहे आणि तो कापूर आपण आपल्या गणपती बाप्पाची आपण जिथे पूजा केलेली आहे त्या समोर ठेवायचा आहे आणि आपण तो कापूर जळेपर्यंत आपण ओम श्रीम विघ्नहर्ताय नमः, ओम श्रीम विघ्नहर्ताय नमः असा मंत्र आपण म्हणायचा आहे. पूर्ण कापूर जळेपर्यंत आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे आणि पूर्ण कापूर झाल्यानंतर जी खोबऱ्याचा तुकडा उरलेला असेल किंवा खोबऱ्याची वाटी उरलेली असेल तर ती आपल्याला दुसऱ्या दिवशी पाण्यात विसर्जित करायची आहे. तर अशा प्रकारे संध्याकाळी आपण खोबरे आणि हा कापराचा जो काही उपाय करणार आहोत तर तो उपाय केल्याने आपल्या घरातील जी काही निगेटिव्ह एनर्जी असेल, वाईट शक्ती असेल तर ती दूर होईल आणि एक सकारात्मकता ऊर्जा तयार होईल. त्यांच्या अभ्यासात प्रगती होईल. आपल्याला जे काही संकट असतील तर ते